नागपुरात भाजप नेत्यांना संबोधित करत असताना नितीन गडकरींनी मिश्किल टोलेबाजी केली आहे। तसंच जातीय सेलवरून गडकरींनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना एक सल्ला देखील दिलाय। गडकरींनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। मी पण खूप जातीचे सेल उघडले। मला अनेक प्रमुख लोकांनी सांगितलं की नितीन करू नको। मी बावनकुळेंना सांगितलं की मी ज्या ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करतात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने चर्चेत आलेत। गडकरींनी पक्षातल्या जातीय सेल्सना विरोध करत चंद्रशेखर बावनकुळेंना एक सल्ला दिलाय। तसंच जातीय सेलचा तोटा काय हे देखील नितीन गडकरी यांनी बावनकुळेंना समजून दिलंय। मी बावनकुळेंना सांगितलं की मी ज्या ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करतात, पण तुम्हाला जोपर्यंत या चुकाची झळ पोचणार, जेव्हा मला पोचली तेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी सुधारलो। तुम्हाला ती झळ लागल्यावर तुम्हाला लक्षात येईल की या चुका किती मोठ्या आहेत। मी पण खूप जातीचे सेल उघडले आणि त्यावेळी मला अनेक प्रमुख लोकांनी सांगितलं की नितीन करू नको। आता महापालिकेची निवडणूक आली, आमच्या जातीला किती तिकीटं देता? जेव्हा बावनकुळे साहेबांना 50 जातीवाल्याचे पत्र येतील का आता आमचे तिकीटं किती आणि एकाला तिकीट द्यायचं, आणि तेव्हा जेव्हा 50 जण कुदतील तेव्हा म्हणतील जातीचे सेल आता बंद करा। उमेदवारीवरून नितीन गडकरींनी भाजप नेत्यांना चिमटा काढला। नेत्यांचं मुलांवर प्रेम म्हणून ते मुलांसाठी तिकीट मागतात असा मिश्किल टोला नितीन गडकरींनी लगावला। मुलांनी एवढं प्रेम कार्यकर्त्यांवर करा असा सल्ला देखील त्यांनी यावेळी नेत्यांना दिलाय। नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहेच, सांगायची काही गरज नाही। त्याला तिकीट द्या म्हणते सगळे नेते। माझ्या नंतर माझ्या मुलाला, आता मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही, त्यामुळे अनेक लोकांनाही प्रश्न पडला की आता आपल्या मुलाचं तिकीट कसं मागायचं। त्यामुळे आपल्या मुलावर आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम आपण आपल्या कार्यकर्त्यांवर जर केलं आणि त्या कार्यकर्त्याला आपण गुणदोषाचाही स्वीकारला, आपल्या घरचा मुलगा चांगला वागला तर आपण त्याच्या पाठीवर शाबासकी देतो आणि चुकीचा वागला तर त्याला आपण रागवतो। तसंच कार्यकर्त्याला एकट्यात बसून त्याला समजून सांगितलं पाहिजे की तुझं हे वागणं बरोबर नाही, तू असं वागू नको, आणि त्या कार्यकर्त्यावर परिवारासारखं प्रेम केलं पाहिजे। नितीन गडकरी आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात। दरम्यान आज नागपुरात भाजप नेत्यांना संबोधित करत असताना त्यांनी केलेल्या मिश्किल टोलेबाजीची चांगली चर्चा रंगली आहे। श्रीकांत राऊत, झी 24 तास, नागपूर।